तुला म्हटलं केक तरी आणा केक. अरे काही अजिबात नाहीये केक नको आणू. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. कशा तुम्ही सर एकदम मजेत असाल. आज आहे मीनूचा बर्थडे. त्यासाठी मीनूला सर्वात आधी करूया आपण हॅपी बर्थडे विश. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. चल मुंह बघते. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. आता हे परत कॅमेऱ्यासाठी आहे बरोबर, कारण मी सकाळीच केला आणि सकाळपासून मी अजिबात शूट केला. पहिला आम्ही लेट उठलो आणि मस्त लोडून ब्रेकफास्ट करून आमची कामं सुरू आहेत, कारण की खूप कंटाळा आला. पडली असती आता पडली असती नाही ना, अशी झाली ती. ती स्ट्रेच करू शकते तिचे लेग. हे पाणी साठवत राहते ना घरात. आता मी बिट्टूला स्कूल मधून आणलं आणि मीनू करत आहे किचन साफ नाही वटा साफ. आता मीनूने खूप रेंगाळ्या केला, कंटाळा येत त्या चपात्या बनवून आळस खरंच चपात्या केल्या, कारण माझी इच्छा होती आज सकाळपासून. आणि असं वाटत होतं की आज कोणी आम्हाला असं ऐकत बोलून दिलं तर मजा येईल. आमच्या नशिबात कुठे आहे असं बर्थडे असो काही असो, आजारी असो, बर्थडे असो, काम आम्हाला करावं लागतं. हो सिंचन लागते. 2 मिनिट बेटा. तो शांताबाई का हो रही पार्टी आज. होम साधी चपाती भाजी करायची, खायचं. मग मला पण कापशील ना. ते जेवते का आता 15 मिनिट म्हणजे 1 वाजता आला ना. हो ना, पण 1-1:30च्या दरम्यान, 1:15 किंवा 1:30च्या दरम्यान, म्हणजे दिवसभर पोटात काकड्या ठेवलं इथं ठिकाणा करून आणि पळत आहे तिकडे. जेवण करणं ग. 10-15 मिनिट मी जेवते, मग तू बस थांब. 10-15-20 मिनिट थांबतो, मी जेवते. तुझं चालू दे. एवढाच दोस्ता नाही माझा. म्हणजे भूक लागली, जीव गेल्यानंतर जेवू का मी. उपरचं तिकीट कटल्यावर जेवू का. कोणाचं काय सांगता येते तरी काय होईल काय नाही. बर्थडे असो किंवा नसो, काम आपलं कंटिन्यू आपल्याला करावंच लागतं. बरोबर की नाही मीनू. कारण आपण ते लोक नाही आहोत ज्यांना सरप्राईज मिळेल. कोणीतरी सरप्राईज प्लॅन करेन आणि आपल्याला गिफ्ट मिळेल आणि टमक फलाला ढिंका असं काहीच नाही. पण ज्यांच्या होत असेल ती बिचारी खुश नसतील, पण आपल्यासारख्या लोकांना तर टाकलास ना. आम्हाला करमतच नाही. आम्हाला पसारा पाहिजे म्हणजे पाहिजे. तो पसारा नाही तर आमचं काहीच नाही. तू काही करू नको, तुझं तोंड काही उघड ठेवू नको. आता मी मस्त पैकी तिला म्हटलं संध्याकाळी आता आपण बाहेर जात नाही तर घरी मस्त नूडल्स बनवते, पनीर बिनीची भाजी बनवू आणि खीर बनवते. ती म्हणली तू गप्प तोंड नको खोलू. आता एवढं चांगलं लोकांना सांगा काही ऐकत नाही आपलं. लोक घालायचं आजकाल जमाना नाही राहील. तू करू नको, पण तुझं किती करता माहितीये. तू तोंड नको खोलू. आज करणार ना तुझं. जाबर येतो आज तुझा बर्थडे आहे ना, आज करणार. आज जर केलं नाही तर मी घराच्या बाहेर जाईल. तुझं तोंड तोंड बंद. खरंच आज करणार. हॉलमध्ये खीर करणार की बकलं जाऊन तिथे रस्त्यावर जाऊन बोलून रस्त्यावर कोण ऐकणार माझं. पागल समजतील मला. आज मस्त पैकी बेत आहे आमचा. काय आहे. उडदाची डाळ, गवाराच्या शेंगा, मस्त पैकी मस्त पैकी त्याला थांब ना मस्त त्या गवाराच्या शेंगाला लावलेला आहे. खूप शेंगदाण्याचं कूट, मस्त पैकी आलू पालक आणि आता मीनूने बनवलेले छोले. आज मस्त जेवण आणि सोबत कांदा. या मग जेवायला. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक सुद्धा करत जा. त्याने काय होतं ना, तुम्ही लाईक केल्याने, तुमच्या एक लाईक केल्याने आम्हाला जा अजून व्हिडिओ बनवण्याची इच्छा होते. असं वाटते तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत आहेत.
त्यामुळे 1 लाईक नक्की करत. खाऊन पिऊन झाल्यानंतर मी इथे 5 मिनिटं केला जरा रेस्ट. ते काही बिट्टूला बघवलं नाही, लगेच आली माझ्याकडे आणि धावत मला अंगणात घेऊन गेली. मी मस्त पैकी बसलेली होती. ही मला कशासाठी बोलून आली आहे, बोलून कशासाठी घेऊन आली असेल. मम्मी मी तुझ्यासाठी चेअर टाकली ना, चल ना, ये ना. कशासाठी नाही, त्याच्यासाठी नाही, आम्हाला रेड फ्लावर दिसलं ना म्हणून. ते तोडायचं आहे आम्हाला. वाव किती छान. तोडायचं नाही पण ते नको रे मम्मा. अरे मारणार झाडू. व्हिडिओ एडिट करत आहे प्लीज. मी चहा ठेवते, तू झाडू तर मारून घे. चिकू देख चिकू. खूप सारे चिकू आले, खूप सारे खूप सारे. चलो हाँ छोटे छोटे चिकू चला. पाय खाली गेला, सायकल अशी गुलाटीच मारली. मी त्याच्यात पडलो, डोकं फुटलं तर मी हात खाली टेकवला आणि धपकन पडलो. किती लावून घेतलं. चल चल हळद लावते. मग म्हणून म्हणत असते हळू चालत जा. चली चली ये. नाही नाही नको नाही, पटकन ये. नाही नाही बेटा लवकर ये. लावून थोडस लावते, जास्त नाही लावत. शेक लागला ना बेटा की बरं होते ते. जळते पण तेवढं नाकच जळत नाही. मग थोडं तर जळणारच नाही. बसते पटकन आणि तेल लावू. वेडोबा तेला हळद लावत आहे. ए दादा काही नसते होती. अरे जळते ना मम्मी. तेल लावलं का मम्मीने? काही नाही होत, चांगलंच असते. हे लावून घ्या. मम्मी नाही ना, काही नाही. हा आता तर कसं पडतोय. ये इकडे. आणि पाणी टाकलं दुखत आहे ना. काही नाही ये. नाही चल ये. असं नाही करायचं. मम्मी नाही नाही लावून घे गरम गरम. मी हळूहळू लावते. मी हळूहळू लावते. मी हळूहळू लावते. अरे नंतर लाव. नाही नाही. अरे मॅडम उद्या नसं लावत. मीठ टाकली का त्याच्यात? मीठ नसतं टाकत काही पण. अरे लाव दे. नाही दुखत नाही. नाही दुखत नाही. अरू मोठी जखम होती तर हा होऊ देऊ, पण लावून नाही घेत. मम्मी मेलो ना. अरे बस ना मम्मी गं, बस ना. मी मेलो ना. कसं करतोय दमीच्या पायाला हळद लावते. डान्स करतो. मम्मी दुखत आहे. नाही दुखत नाही. अरे मीठ लावलं गं. अरे मीठ नाही लावलं. ये मीठ लावत असं करायचं. मम्मी अरे मारत का? अरे अजून पाहिजे तुला गरम गरम. काहीच नाही, थंड झालं. अरे दुखत आहे. करू का थोडं गरम? नाही. आता 5 मिनिटांनी परत लावते गरम करून. तो डान्सच करतोय. पाणी टाकतो मी. ए पाणी नसं टाकायचं, राहू दे आता. नाही मम्मी झाडू मारत होती, गेली बिट्टू वानखडे आजीच्या घराच्या इकडे. काही पण मी इथे पप्पा बसलेली एडिट करताय. आला मला सांगायला की बिट्टू धावत खूप लांब पर्यंत गेली होती. खरंच गेली होती बिट्टू? मी ट्युशन मध्ये थांबले. मग असं धावायचं नाही, मी सांगितलं ना तुला. तू काय करतेस? मी दादाच्या ट्युशन मध्ये थांबले. मग होय का? खरंच गेली होती का? हो हो मग मी झाडू मारत आहे ना बाहेर. हो का? कशी काय गेली ती धावत? बाप रे बिट्टू जात जाऊ नको ना धावत. आता पप्पाला सांगते मी. उद्या नाही नाही सॉरी बिरी काही नाही. मी त्या दिवशी तुला सांगितलं नाही मला असं चालणार नाही. मी त्या दिवशी तुला सांगितलं ना असं धावायचं नाही. काय ग काय झालं? असं नुकतं मी गेट उघडलं, हे झाडू मारत होती मी, इथं खेळत होती तर मी आता रडते कशाला? शांत बस. मोबाईल घेतला. असं गेट उघडला, थोडंसं उघडं ठेवलं. म्हटलं इथं थोडंसं अर्धा मारते तिथे जाते. असं गेट उघडून इथे झाली, बाहेर शिकली. मला वाटलं तिथून अशी नको फोन बी नको. ते लटकले माझे कपडे फाडते. कोणी घेतला फोन? कोणीच घेतलेला नाहीये.
मग तिथपर्यंत धावत गेली होती का? मी असं एकच जण अशी झाली मुलगी अशी काय करते 2-3 मिनिटं एकच मिनिटं घरा बाहेर म्हटलं अरे 1 मिनिट झाला ही मुलगी पाय नागपूरच्या घराची शेवटी त्या अपार्टमेंटच्या जवळ अशी धाव सुटली मी दिसली चांगली जोरात थांबली धावत आपण एवढं थोडं स्पीडनं होतो मग मी थांबत मोठा पाय टाकत हलकासा धावत हलकासा करत ही मुलगी डायरेक्ट ते नाही का ओजसच्या घराच्या पुढचं ते आजीकडे त्या घराच्या निंब आहे निंबाच्या अलीकडचं ते घर नाही का ते शेवटचं त्याच्या एंडिंगला निंबाच्या अलीकडेच डायरेक्ट तिथंच थांबली मुलगी. तिथं कुत्रे होते म्हणून काय मी ते कुत्र्यांसाठी थांबली का थकली होती म्हणून मग मी थकली होती ना काहीतरी तुला सांगत होती. तू असं धावायचं नाही तिथूनही परत मी जेव्हा परत चालू म्हटलं तू कधी तू तिथूनही धावत सुटली डायरेक्ट इथेच होऊन थांबली म्हटलं आता अर्ज पाळवा तर ठीक नाही तर ही मुलगी जाते म्हटलं सरळ तिकडे जाऊन गंदी मुलगी कोणी नाही ना तुला उचलून मी तिला त्या दिवशी सांगितलं बरं तिला असं धावत जाऊ नको कोणी. इथे आमच्या महत्वाच्या गोष्टी सुरू आहेत आणि ही आर्यनला मारत आहे. बिट्टूला गेट उघडं दिसलं ना की मग ती कुठेही धावते काहीच बघत नाही. ज्यावेळेस आपण तिच्या मागे धावतो तिला पकडायला ती त्यापेक्षाही दुप्पटीने जोरात धावू. आता आम्ही खेचा खाची खेळतो. लहानपणी नाही का ते दोर इकडे साईड खोचायचे पण आता आमच्या इथे अर्ध कोणी नाहीये. ती त्या साईडला मला खिचत आहे आणि मी तिच्याकडे जाते अरे बिट्टू जिंकली असं करत. मैं जीतूंगी आता तुझी बारी खेच मला. अरे बापरे बिट्टू मला खेचते. बापरे बिट्टू मला रोज थोडा वेळ मी काढते आणि बिट्टू सोबत खेळते. तुला म्हटलं केक तरी आणा केक. अरे काही अजिबात नाहीये केक नको आणू काही नाही त्याच्यासाठी नाही तिला आवडतच नाही ना ती नाही म्हणत आहे मगापासून. हॉटेलमध्ये कशाला हा ना किती वेळचं म्हणत आहे केक आण. तू तर पहिलीच बाई बघितली मी. बिट्टू पेन्सिल घेऊन नोटबुक मध्ये काही पण लिहित होती. मग परसू पप्पाला दिसलं मग परसू पप्पाने तिला जरासं इथे शिकवलं. चला तर मग आता मी बनवतो जरा खीर. तसं नसते मीनू वर्षातून एकदा बर्थडे असतो नाही तिला रोज बर्थडे असतो काय. आणि म्हणते मी केक कट करत नाही. वर्षातून एकदा तरी केक कट केला पाहिजे. मग इथे मस्तपैकी बनवली मी खीर. नेहमी आम्ही पनीरची भाजी बनवत असतो पण आज म्हटलं नको आज पनीर खायची इच्छा नाही आहे. मग काय बनवली इथे मस्तपैकी शेवभाजी. मग पटकन सर्वांनी जेवण करून घेतले. पटकन बिट्टूला तयार केलं. आज बिट्टूने मस्तपैकी स्कर्ट घातलाय आणि डोक्याला मस्त रॅबिटचं हेअर बेल्ट सुद्धा लावलंय. मीनूची तर बर्थडे सेलिब्रेट करायची अजिबातची इच्छा नव्हती पण आम्ही सर्व फॅमिलीने तिला फोर्स केलं. त्यानंतर ती कुठे तयार झाली. मग मी दिलेला ड्रेस तिला मी वेअर करायला लावला. मग मी सुद्धा थोडीफार तयारी केली. आरूला तयार हो म्हटलं पण आरूची अजिबातची इच्छा नव्हती कारण मग अशी पायाला लागलं त्यामुळे त्याला कणकण होत. त्याची तर झोपायची तयारी पण झाली होती. त्याला म्हटलं थांब थोडा वेळ आपण पटकन केक कट करूया. बघ स्वतःला बघून कशी असते. मी तुझी कॉफी नाही करत आहे. मी ना तुझी कॉफी करत आहे समजली. वा 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 वा. इथे माझ्या भाऊजींनी केक आणलाय. मी आरतीची प्लेट काढली मीनूला टिक्का वगैरे लावला. इथे बिट्टूचं लक्ष सर्व केक वरती होतं बरं का. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर रीना. हॅपी बर्थडे टू यू. इथे आमच्या भाऊजीने मीनूला केक भरवला आणि आर्यनला सुद्धा केक भरवला. बाप रे हातही खराब नाही होऊ देत आहे. बघितलं किती शहाणा आहे माणूस. चाकूनेच भरवला अंकलने तर केक.
आरुष बाप्पा इकडे या. बघा. वाव हॅपी. रात्री परत हळद गरम केली तोपर्यंत आर्यन झोपलेला होता. त्याच्याकडे गेली, त्याला उठवलं, त्याला म्हटलं थांब तुझ्या पायाला हळद लावते, पण नको नको मम्मी म्हणून त्यांनी शेवटी मला लावू दिली नाही. आजचा ब्लॉग इथे संपला. आवडला असेल तर लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.